मंडळी, परभणी शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना बघायला मिळते। आता तर चोरीच्या घटनांमध्ये हेल्मेट घालून चोरी करणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे। परभणी शहरातील गांधी पार्क मधील गणेश ज्वेलर्स या दुकानाचं शटर उचलून दुकानातील 4,77,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले गेले। दुकानाच्या मालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। मात्र या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे। त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सोन्याचे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जाते। एखादी वस्तू हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलं असलं तरी ती वस्तू हाताळताना आवश्यक खबरदारी घ्यावीच लागते। जरी सुद्धा चूक झाली तर मात्र अघटित घडण्याची भीती असते। तर उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमध्ये पोलिसांच्या एका चुकीनं महिलेला मरणाच्या दारात नेऊन ठेवलाय। महिला पासपोर्टच्या पडताळणीसाठी पोलीस ठाण्यामध्ये आली होती। त्याचवेळी एक पोलीस अधिकारी पिस्तूल तपासत होता। त्यानं सहकाऱ्यांकडून लोडेड पिस्तूल घेतलं आणि त्याचं लॉक उघडलं। त्याच दरम्यान त्या पिस्तुलामधून अचानक सुटलेल्या गोळीनं महिलेच्या डोक्याचा वेध घेतला। महिलेची मृत्यूशी सध्या झुंज सुरू आहे आणि पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली। भारतात कमी वाहनं असून सुद्धा रस्ते अपघातामधील मृत्यूच्या संख्येत भारताचा वाटा जवळपास 11% इतका आहे। कधी प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीमध्ये कोसळते, तर कधी मध्यधुंद अवस्थेमधील चालक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडून पुढे निघून जातो। तर उत्तर प्रदेशमधल्या बिलासपूरमधील ही दृश्य आहेत। भरधाव वेगात असलेल्या डंपर चालकाचं नियंत्रण सुटलं। हा डंपर थेट दुचाकीला जाऊन धडकला आणि पुढे जाऊन डंपरही आडवा पडलाय। या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेत दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती गुजरातच्या नवसारीतील गणदेवी परिसरात आली आहे। एक चिमुकला खेळता खेळता रस्त्यावर आला। दरम्यान एका भरधाव कारनं त्याला धडक सुद्धा दिली। तो पडल्यानंतर कार त्याच्या अंगावरून सुद्धा गेली। त्यावेळी तिथं असलेल्या हवालदिल झालेल्या महिलांनी आरडाओरडा करून चालकाचं लक्ष वेधलं। कार जागीच थांबली। त्या चिमुकल्याचं दैव बलवत्तर म्हणून तो चाकाखाली चिरडला गेला नाही। या घटनेत तो आश्चर्यकारकरित्या बचावला। त्याला कसलीही दुखापत झाली नाहीये। मात्र अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या चिमुकल्यांवर लक्ष ठेवायला हवं। विकृत मानसिकतेचं हे उदाहरण एकदा बघा। दक्षिण कोरियातील सिओल मधली ही दृश्य आहेत। भरलेल्या सबवे ट्रेनमध्ये एका व्यक्तीनं इंधन टाकत चक्क आग लावली। प्रवासी आरामात ट्रेनमधून प्रवास करत होते। याच वेळी या विकृतानं एका कॅनमधून इंधन ट्रेनमध्ये फेकून दिलं। हे पाहता नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली। इंधनावरून घसरून काही लोक पडलीच सुद्धा। या संपूर्ण प्रकरणामध्ये 6 जण जखमी झालेत। मागील वर्षीचा हा प्रकार असून आता या घटनेचा जो व्हिडिओ आहे, सीसीटीव्ही आहे, तो समोर आलाय, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।